एक क्वेश्चन विचारला जातो 3 मार्कला, असे आपल्याकडे 6 फंक्शन्स आहेत. तुम्हाला 60 सेकंदामध्ये 18 मार्क देऊन जातो. बघा, आपल्याला विचारलं जातं y इज इक्वल टू साइन इनवर्स x हा फंक्शन दिलाय, प्रूव्ह करायचंय त्याचा डेरिव्हेटिव्ह 1/√1 - x². हे जर फंक्शन असेल तर वेगळा डेरिव्हेटिव्ह दिलेला असेल. इथं काय करायचं, y इक्वल टू साइन इनवर्स x गिवन फंक्शन आहे, टेकिंग साइन ऑन बोथ साइड्स. दोन्ही साइडला साइन घेतला, साइन y इक्वल टू साइन ऑफ साइन इनवर्स, हे झाले सेल्फ ॲडजस्ट इक्वल टू x राहिला, देअरफॉर x इक्वल्स टू साइन y. नवीन फंक्शन तयार झाला. आता या फंक्शनला डिफरन्शिएट करूयात विथ रिस्पेक्ट टू y. आपल्याला काय भेटणार, dx/dy साइन y चा डेरिव्हेटिव्ह cos y. dx/dy इक्वल टू cos y. या cos y लाच आपल्याला आता साइन y च्या टर्ममध्ये लिहायचे, कारण आपल्याकडे x ची व्हॅल्यू ती आहे. सो प्लस ऑर मायनस अंडर रूट cos² y लिहू शकतो आपण. cos² ला 1 - sin² लिहू शकतो. साइन y आहे तो x आहे, त्याच्यामुळे ह्याला आपण काय लिहिलं, 1/√1 - x². पण या ठिकाणी बघा, y कितव्या क्वाड्रंटमध्ये आहे, चौथ्या क्वाड्रंटमध्ये. त्याच्यामुळे चौथ्यामध्ये cos असतो नेहमी पॉझिटिव्ह, त्याच्यामुळे या प्लस मायनसच्या ऐवजी आपण फक्त पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेतली, निगेटिव्ह कॅन्सल केली. देअरफॉर 2/√1 - x². हा झाला. आपल्याला इनवर्स डिफरन्शिएशन मध्ये माहित आहे की dy/dx ची व्हॅल्यू आहे 1/dx/dy. देअरफॉर 1/√dx/dy ची व्हॅल्यू √1 - x². देअरफॉर dy/dx इक्वल्स टू 1/√1 - x². मॉड x ची व्हॅल्यू लेस दॅन 1 असली पाहिजे, कारण हा निगेटिव्ह होता कामा नये. तुमचे 18 मार्क तुमच्या खिशात.